तर आताची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। कराड चाटे घुलेचा एकत्रित सीसीटीव्ही समोर येतोय। आवादाकडे खंडणी मागितली त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्या सोबत मनोज जरांगे पाटील जोडले गेलेले आहेत। जरांगेजी, आपलं साम टीव्ही मध्ये स्वागत आहे। एक धक्कादायक असा सीसीटीव्ही फुटेज समोर येतोय। त्याच्यामध्ये कराडे त्याचप्रमाणे कराड घुले आणि चाटे एकत्र असल्याचं पाहायला मिळतंय। या संबंधात तुम्हाला नक्कीच माहिती मिळाली असेल, तुमची प्रतिक्रिया? ताई काय आहे की हा जी प्रकार घडून आणलाय ना, खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा करून घेणारा, संघटित गुन्हेगारी करून घेणारा, सगळ्यांना ही प्लॅनिंग सामूहिक कट रचणारा हा महत्वाचा आहे। जो खंडणीतला तो आरोपी ते सरमाड काका आहे ते कोणी ते, यांनी सगळे ह्या गोष्टी घडून आणल्यात। बहुतेक यांना एखाद्या सरकारमधल्या मंत्र्यांचा सुद्धा हात आहे। हा सुद्धा आता एसआयटीनं, सीआयडीनं आणि पोलीस प्रशासनानं तपासून काढणं गरजेचं आहे। आता सगळ्यात मोठी चॅलेंज आणि जबाबदारी ही मुख्यमंत्री फडणवीस साहेबांवरती आहे। कारण जर आता ही अशी उकल व्हायला लागली, खंडणी मागायला पाठवणं, तसं आता सीसीटीव्ही मध्ये सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता ऐकतोय आम्ही की आता त्यांचं एक व्हिडिओ पण समोर येतोय सीसीटीव्हीचा। तर मग या माणसाने सामूहिक कट रचला, खंडणी मागणं आणि खून करणं। म्हणजे खून करणारे आणि खंडणीतले हे आरोपी एकच आहेत। आणि खंडणी मागणारा सुद्धा यांनी काय केलंय, घरी बसलाय कुठं बसलाय माहित नाही, यांनी बसून बहुतेक ही सामूहिक कट रचला, खंडणी मागा आणि खून पण करा। या मधल्या काळात फडणवीस साहेबांसमोर हे चॅलेंज असणार आहे। आता यांना मुळा जाळासकट जर तुम्हाला या गुंडगिरीचं नायनाट करायचं असेल तर याला एकच पर्याय आहे की जे खंडणीतले आणि खून करणारे आरोपी पळून गेले, त्यांना पळून घेऊन जाणारा कोण, कसा गेले, हे कुठं राहिले, कोणाचे राहिले, याला सगळ्यांनाच आरोपी करणं गरजेचं आहे। आता तर मी एक स्पष्टपणानं सांगतो की खंडणी मागणारी एक टीम आहे, खून करणारी ही एक टीम आहे आणि करून घेणारा तो खंडणीतला आरोपी, म्हणजे ह्या 3 टीमा झाल्या। या तिन्ही टीमाला सांभाळणारा सरकारमधला मंत्री कोण, हा मात्र आता पुढे येणं गरजेचं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी कोणालाही पाठीशी घालू नये। आणि विशेष आमची याला जोडून एक मागणी आहे, जी आता कोणी जामिना ठेवताय, अमुक करताय, तमुक करताय, हे नाटकं करू नका। मुख्यमंत्री साहेबांनाही सांगणं आमचं, जर यातला एक आरोपी सुटला खंडणीतला किंवा खुनातला तर देशमुखांच्या कुटुंबाचं मर्डर करू शकते, ती दहशत पसरू शकते, त्या कुटुंबावरती पुन्हा संकट येऊ शकतं। याला जोडून आणखीन एक लोकात चर्चा आहे, आता मला कन्फर्म माहित नाही, तपास यंत्रणांना ते करावं, ते एसआयटीनं, सीआयडीनं आणि पोलीस प्रशासनानं। अशी एक माहिती की खून झाला त्या दिवशी सुद्धा हा खंडणीतला आरोपी हा तिथंच कुठेतरी आसपास त्या शहरात त्या कुठेतरी होता, अजून याचा सुद्धा तपास होणं खूप गरजेचं आहे। याला जोडून आणखीन एक गोष्ट, आरोपी मुख्य असणारा हा कसं काय मोबाईल फेकून देतो, हे कसं काय सापडत नाही? म्हणजे तुम्हाला याच्यातली ही प्रचंड मोठी साखळी आहे। ही साखळी मात्र पकडावी लागणार आहे, हिला सोडू नका। नसताही सरकारला डाग लावणारे, मुख्यमंत्री साहेबांना डाग लावणारे, आम्ही तर यातला एक आरोपी सुटला शांत बसणार नाहीये। परंतु आता दूध का दूध पाणी व्हायला लागले। जे लोकांना आम्हाला जातीवादी म्हणत होते, आम्हाला आरोपी आपल्या संतोष भाईच्या बाजूने बोलू नका असं म्हणत होते, न्याय मागू नका म्हणत होते, सरकारला बरं झालं चित्र ओपन झालं की यांनी यांच्या सीसीटीव्ही मध्ये आलंय आणि यांनी सामूहिक बसून कट रचला, खंडणी मागितली आणि खून केला। त्याचा मुख्य सूत्रधार तो करावा, दुसरेच करू नका बळीचे बकरे, कारण हाच मुख्य आणि यांच्या पाठीमाग कोण मंत्री तो सुद्धा आता शोधा। जरांगेजी, तुमच्या माहितीस्तव सांगते, या व्हिडिओमध्ये 8 पैकी 5 आरोपी पाहायला मिळतात, एकाच फ्रेम मध्ये हे दिसत आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे ज्या दिवशी खंडणी मागण्यात आली होती त्या दिवसाचाच हा व्हिडिओ आहे। नाही, मग याचा अर्थ असा होतोय आता क्लिअरच की हे जे खंडणी मागितले सरमाडे का फोन येतो, यांनी जे मागितले ना यांनीच खून करायला लावलाय, यांनीच संघटित गुन्हेगारी करायला भाग पाडलंय, किंवा हा टोळ्या सांभाळतोय संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांच्या। सामूहिक कट यांनी रचला, याला 120 ब मध्ये घेऊन याला 302 याच्यावरती दाखल करून याला मुख्य आरोपी करा। आणि यांना साथ देणारा, ज्या मधल्या काळात खून करणारे आणि खंडणी मागणारे आरोपी जे फरार झाले होते, या आरोपींना कोणी सांभाळलंय, कोणी घरं दिले, त्यांना गाड्या कोणी दिल्या, हे सगळे लोक आपला टाका। आता यांना सोडू नका। मुख्यमंत्री साहेबांना साम टीव्हीच्या माध्यमातून माझी जाहीरपणानं हात जोडून विनंती, एकही सोडू नका। 100-150 जण ते जास्त नाही, ते हे पूर्ण जिल्ह्याला डाग लावायला लागले, त्यांच्या समाजात सुद्धा डाग लावायला लागले, त्यांच्या समाजाचा दोष नाही, पाप हे करणार आणि फेडायला दुसऱ्याला लावतात, ओबीसींना विनाकारण मध्ये घेतात। म्हणून आता हे सगळेचे सगळे आरोपी शोधून यांना 302 लावून, म्हणजे घरे सांभाळणारे सुद्धा ज्यांच्या नावावर प्रॉपर्टी आहेत ना यांनी करून ठेवलेल्या त्या प्रॉपर्टी ईडी मागा लावा। आता फडणवीस साहेब, साम टीव्हीच्या माध्यमातून आमचं असं म्हणणं आहे तुम्हाला, आता
हात जोडून दे की हिडी मागा लावा यांच्या हे प्रॉपर्टीवाले सुद्धा मध्ये टाका नक्कीच. यांना साथ देणारे मध्ये टाका यांना गाड्या घेऊ पुरवणारे पण मध्ये टाका एकालाही सोडू नका ही विनंती आहे. नसता राज्य बिथरल तुमच्या अपेक्षेवरती मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती मराठा समाज शांत ही विनंती आमची तुम्हाला नक्कीच. यातला एकही आरोपी सुटू देऊ नका. नसता देशमुख कुटुंबाचं हे मर्डर करू शकते कोणाला जामीन होऊ देऊ नका. नक्कीच. धन्यवाद जरांगीजी, तुम्ही साम टीव्ही सोबत जोडला गेलात आणि तुमची प्रतिक्रिया दिली त्याबद्दल.